सुरुवातीला आपल्याला व्होर्टेक्स वॉटर करायचंय. न चुकता पाणी घेऊन बसायचंय रोज. चला तर सुरुवात करूया व्होर्टेक्स वॉटर साठी. डाव्या हातामध्ये पाण्याचं जे काही भांड आहे आपलं ते घ्यायचंय. एक दीर्घ श्वास घ्यायचाय. श्वासाला कनेक्ट राहून पूर्ण फोकस जे काही आपण अफर्मेशन्स देतोय वॉटरला, पाण्याला, बाकीच्या कोणत्याही विचारांशिवाय पूर्ण फोकस आपण जे अफर्मेशन्स देतोय त्या अफर्मेशन्स वरती, पाण्यावरती पूर्ण एनर्जीने. आजची एनर्जी खूप महत्वाची आहे. कालपासूनच आपण या पौर्णिमेच्या एनर्जी मध्ये आहे आणि आज तर प्रतिपदा. तर या एनर्जीचा पूर्णपणे फायदा करून घ्यायचा आहे. चला तर अफर्मेशन्स देऊयात आपण पाण्याला. हे अमृतमय जला, तुझे खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आम्ही सर्वजण निरोगी, निरामय, नित्यानंद जीवन जगत आहे. हे अमृतमय जला, तू आमच्या सर्वांच्या चेतनेचा जलद गतीने प्रगल्भ असा विस्तार करत आहेस, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे अमृतमय जला, आमच्या सर्वांचं टेलिपोर्टेशन, टेलिपॅथीची ॲबिलिटी एक्सपांड होत आहे, वाढत आहे, ऍक्टिव्हेट झालेली आहे, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. हे अमृतमय जला, आम्ही सर्वजण प्रत्येक क्षणी अहम ब्रह्मास्मी, देवत्व, गॉड जीनशी कनेक्टेड आहोत. त्या ऊर्जेशी कनेक्टेड आहोत आणि अवेअरनेस मध्ये आहोत. त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे अमृतमय जला, आम्हा सर्वांना मोक्ष प्राप्ती झालेली आहे, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे अमृतमय जला, आमच्या सर्वांची फ्री विल साकार झालेली आहे. हे अमृतमय जला, या पृथ्वीच्या असेन्शन साठी जो काही या देहातील सोल पर्पज आहे तो पूर्णपणे पार पडत चालला आहे, पूर्णत्वास चालला आहे आणि झाला आहे. त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. हे अमृतमय जला, आम्ही सर्वजण स्टार सीड्स आहोत, लाईट बीइंग्स आहोत. त्या दृष्टीने जो काही पर्पज आहे, जो काही कार्यभाग आहे तो तू आमच्याकडून उत्तम प्रकारे पार पाडून देत आहेस, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. हे अमृतमय जला, आमच्या सर्वांमधील लाईट कोशंट ऍक्टिव्हेट होऊन आम्ही पूर्णपणे त्या एनर्जीला कनेक्ट झालेलो आहोत आणि प्रत्येक क्षणी या लाईट कोशंटच्या ऍक्टिव्हेशन मध्ये आणि एनर्जीच्या अवेअरनेस मध्ये आहोत, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. हे अमृतमय जला, या सोल कडून जे जे कार्य, जो जो पर्पज या योनीमधला पूर्ण करायचा आहे तो याच जन्मामध्ये जलद गतीने
पूर्ण करून घेत आहेस आणि तो झाला आहे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. हे अमृतमय जला, आम्ही अखंडपणे लव आणि लाईटच्या हायएस्ट फ्रिक्वेन्सी मध्ये आहोत. त्यासाठी तू आम्हाला नेहमी सतत अवेअरनेस मध्ये, कॉन्शियसनेस मध्ये ठेवत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. हे अमृतमय जला, ज्या ज्या क्षणी जाणीवेत येऊन मी लव आणि लाईट स्प्रेड करत आहे त्यासाठी तू जी काही जाणीव आम्हाला सर्वांना देत आहेस, जे काही प्रेम आणि प्रकाश वाटण्याची वृत्ती तू आमच्यामध्ये निर्माण करत आहेस आणि वृत्ती सतत वाढतच चालली आहे. मनापासून पूर्ण इमोशन्सने हे प्रेम आणि प्रकाश देण्याचं कार्य तू आम्हा सर्वांकडनं करून घेत आहेस. त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे अमृतमय जला, जो काही गायडिंग एनर्जीचा फोर्स आहे तो सतत आमच्यावरती त्याचा वर्षाव होत आहे. प्रत्येक क्षणी आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे. त्यासाठी त्या गायडिंग एनर्जीचे, ब्रह्मांडीय ऊर्जेचे, सोलचे, हायर सेल्फचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे अमृतमय जला, माझ्या आतमधील लिमिटलेस ॲबिलिटीज, सिद्धी, क्षमता तू अजून अधिक अधिक ऍक्टिवेट करत आहेस, एक्सपांड करत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. हे अमृतमय जला, आम्ही सर्वजण टाइम आणि स्पेसच्या बियॉन्ड आहोत, गेलो आहोत. त्यासाठी तू आम्हाला जे काही सपोर्ट करत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे अमृतमय जला, मी नेहमी सतत दुसऱ्यांचं चांगलंच चिंतण्यासाठी तुम्हाला अवेअरनेस मध्ये ठेवत आहेस. जे काही सोलचे लर्निंग लेसन्स आहेत ते शिकण्यासाठी सतत अवेअरनेस मध्ये ठेवत आहेस, जागरूक ठेवत आहेस आणि चेतनेचा विस्तार करण्यासाठी या सगळ्या प्रोसेस होणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्यासाठी तू मदत करत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप आभार. हे अमृतमय जला, अजूनही माझ्या चेतनेच्या पलीकडच्या ज्या काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत तुला आणि त्यासाठी अजून चेतना वाढवून घ्यायची आहे, हे कार्य तू सतत माझ्याकडून आम्हा सर्वांकडून करून घेत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि आभार. हे अमृतमय जला, आमच्या सर्वांच्या पलीकडील, भावने पलीकडील अतिउच्च ऊर्जेमधील सकारात्मक गोष्टी, कार्य, भावना आणि जो काही लाईट कोशंटचा, लाईट बिईंगचा कार्यभाग आहे तो तू आमच्याकडून उत्तम प्रकारे पार पाडून घेत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे अमृतमय जला, सतत तू आम्हाला हायर फ्रिक्वेन्सी मध्ये, हायर व्हायब्रेशन्स मध्ये ठेवत आहेस, हायर प्रोटेक्शन मध्ये ठेवत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आभार. हे अमृतमय जला, आम्हा सर्वांसोबत आमचे जे काही गार्डियन एंजल्स तू आम्हाला दिलेले आहेत
ते सतत प्रत्येक क्षणी आम्हाला मदतच करत आहेत, मार्गदर्शनच करत आहेत आणि सतत अवेअरनेस मध्ये ठेवण्यासाठी कष्ट घेत आहेत. आमच्या सोबत राहत आहेत. त्यासाठी त्या गार्डियन्स एंजलचे खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे अमृतमयला या पौर्णिमेच्या ऊर्जेचा, प्रतिपदेच्या ऊर्जेचा पूर्णपणे तू लाभ आम्हा सर्व सोल्सना करून देतायस. त्या हायेस्ट एनर्जीला, त्या हायेस्ट ऊर्जेला, या पृथ्वीवरती आलेल्या हायेस्ट एनर्जीजना तू कनेक्ट करून घेत आहेस आम्हा सर्वांना. आणि त्यामार्फत उत्तमोत्तम कार्य तू या सोल कडून, या देहबुद्धीकडून, या देहातून आम्हा सर्वांकडून, भावनेतून, विचारांतून, कर्मातून, जिथून ज्या ज्या पद्धतीने, ज्या ज्या प्रकारे करून घेता येईल ते उत्तमोत्तम तू करून घेत आहेस. आणि या एनर्जीचा फायदा या सोलला, आम्हा सर्वांच्या ग्रुप एनर्जीला पूर्णपणे तू करून देत आहेस. त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद, 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 धन्यवाद. अजूनही काही अफर्मेशन्स आपल्याला स्वतःला आठवत असतील त्याप्रमाणे ते द्यायचे आहेत. पूर्णपणे त्या अफर्मेशन सह या वॉटर मध्ये भावनात्मकरित्या उतरायचे आणि जे काही अफर्मेशन दिलेत ते सगळे आपल्या सोल लेवलला, हायर एनर्जीला आपल्याला घेऊन चालले आहेत. हे फील करून एक एक घोट पाणी प्यायचं आहे. थोडं पाणी आपल्या स्टोरेज वाल्या पाण्यात ओतायचं आहे, जेणेकरून हे अफर्मेशन त्या संपूर्ण पाण्यात जातील आणि आपल्या घरातल्यांना सुद्धा मिळतील. आणि हे पाणी हळूहळू एक एक घोट पीत असताना जे काही अफर्मेशन दिले ते सगळे अफर्मेशन्स त्या एक एक घोटासोबत आपल्या आतमध्ये उतरत आहेत. एकदम आतपर्यंत, डीएनए आरएनए पर्यंत, सोल लेवलला, सूक्ष्म लेवलला. आणि पाणी पिलेल्या क्षणापासून ते कार्यरत होत आहे. ध्यानाच्या स्थितीमध्ये यायचंय. पूर्णपणे अवेअरनेस मध्ये राहायचंय. आज आपण हायेस्ट एनर्जी मधलं प्रतिपदेसाठीच पौर्णिमेचं या अतिउच्च हायर फ्रिक्वेन्सीच्या ऊर्जेमध्ये आपण ध्यान करत आहोत. जितकं अवेअरनेस मध्ये, जागरूकतेत राहून आपल्याला ध्यानाच्या स्थितीमध्ये राहता येईल तितकं राहायचंय. कोणीही झोपायचं नाहीये, ट्रान्स मध्ये जायचं नाहीये. पूर्णपणे अवेअरनेस मध्येच ध्यान करायचंय. पाठीचा कणा ताठ ठेवायचाय. शक्यतो न टेकता पाठीचा कणा ताठ ठेवला तर आपण जागरूक राहण्यासाठी मदत होते, म्हणून शक्यतोवर न टेकता पाठीचा कणा ताठ ठेवायचाय. अगदीच ओढ लागत असेल, ताण जाणवत असेल तर पाठ टेकून आरामदायी स्थितीत बसायचंय. पण तरीही पाठीचा कणा ताठ राहील या अवेअरनेस मध्ये राहून, जागरूकतेमध्ये राहून ध्यान करायचंय आपल्याला. एक दीर्घ श्वास घ्यायचा आतमध्ये, हळूहळू बाहेर सोडायचंय. पूर्णपणे आपल्या आतमध्ये आपल्या अहम ब्रह्मास्मीच्या चेतनेला कनेक्ट व्हायचंय.
आपल्या आतमधल्या पूर्णत्वाला, देवत्वाला कनेक्ट व्हायचं आहे. जी काही या 2-3 दिवसाच्या पौर्णिमेची पूर्णत्वाची एनर्जी आहे, ती पूर्णपणे आपल्या आतमध्ये घ्यायची आपल्याला. फील करायचं आपल्या आतमधलं पूर्णत्व, जागरूकतेमध्ये राहून, अवेअरनेस मध्ये राहून ही धर्तीवरची पूर्णत्वाची ऊर्जा आपल्या आतमध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जागरूक राहून. प्रत्येक श्वासासोबत ही पौर्णिमेची प्रतिपदेची ऊर्जा आपल्या आतमध्ये हृदयाच्या गाभ्यामध्ये, गुह्यत्वामध्ये, आतमध्ये गाभाऱ्यात जिथे आपल्या आत्म्याचं स्थान आहे, तिथपर्यंत ती अनुभवायची आहे. आपला आत्मा पूर्णपणे या पौर्णिमेच्या प्रतिपदेच्या ऊर्जेमध्ये न्हाऊन निघालाय. हायर एनर्जी मध्ये, हायर फ्रिक्वेन्सी मध्ये, हायर व्हायब्रेशन मध्ये पूर्णपणे या ऊर्जेला कनेक्ट व्हायचंय. आपल्या ज्या काही हायर फ्रिक्वेन्सीच्या सपोर्ट सिस्टीम्स आहेत, त्या सगळ्या आपल्या सोबत आहेत आता. आपल्याला पूर्णपणे प्रोटेक्शन देत आहेत, आपल्याला पूर्णपणे सकारात्मकतेमध्ये ठेवत आहेत, हायर एनर्जी मध्ये ठेवत आहेत, त्यासाठी पूर्णपणे सपोर्ट देत आहेत. या पौर्णिमेच्या ऊर्जेचा आणि प्रतिपदेची जी काही आज प्रतिपदा आहे, त्या ऊर्जेची अनुभूती घ्यायची. अखंड आपल्या पूर्णत्वासोबत, देवत्वासोबत, आपल्या सोल सोबत, आपल्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट होऊन, जसं देह आणि आत्म्याला कनेक्ट करणारं माध्यम म्हणजे आपला श्वास आहे, अगदी तसंच पिंडातून ब्रह्मांडापर्यंत, सोल पासून हायर सेल्फ पर्यंत कनेक्ट करून घेणाराही माध्यम म्हणून आपला श्वासच आहे. श्वासच आपला गुरु आहे, श्वासच आपला सर्वस्व आहे, श्वासच आपलं पूर्णत्व आहे, श्वासच आपलं देवत्व आहे, श्वासच आपलं गुरुतत्व आहे. सर्व काही आहे ते श्वासच आहे. या श्वासाच्या अवेअरनेस मध्ये राहायचं. या श्वासाच्या पावित्र्यतेमध्ये राहायचंय. हा पवित्र हायर सेल्फला कनेक्ट करणारा गुह्य मार्ग म्हणजे भौतिक अवस्थेमध्ये आपल्याला जाणवणारा हा श्वास आहे. तो इतक्या इझिली कोणत्याही कष्टांशिवाय विनासायास सतत अखंडपणे चालू आहे, ज्यामुळे विनासायास हा चालू आहे. जितकं महत्व आपल्याला त्याचं वाटत नाही आहे, कारण तो विनासायास चालू आहे. जरी लक्ष नाही दिलं त्याच्याकडे, तरी तो अखंड अखंड आपल्या या आत्म्याच्या हायर सेल्फच्या सेवेत तत्पर आहे. तो इतका महत्वाचा आहे, त्याचं पावित्र्य, महत्व जितकं आपण वाढवू तितका तो आपल्याला सपोर्ट आणि बेनिफिट करून देणार आहे. जितकं आपण या श्वासाच्या देवत्वाच्या, पूर्णत्वाच्या अवेअरनेस मध्ये राहू, तितका हा श्वास आपल्याला सर्व काही प्राप्त करून देणार आहे. हे आपण शिवसर्वोदय शास्त्रामध्ये शिकलेलोच आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या श्वासाकडे आहे.
प्रत्येक गोष्टीच्या मागील गूढ आणि कारण या श्वासाला माहिती आहे. जन्मोजन्मांपासून मागच्या आणि पुढच्याही जे काही झालंय आणि होणार आहे आणि होत आहे ते सगळं ऍडव्हान्स मध्ये आपल्या श्वासालाच माहित आहे. इतका महत्वपूर्ण आणि गूढ, प्रगल्भ, हायेस्ट एनर्जी आणि ऊर्जा आणि ज्ञान ज्ञात असलेला असा हा आपला श्वास आहे. आपल्याकडचा सगळ्यात अनमोल दागिना म्हणू शकतो आपण हा श्वास आहे, ज्याची तुलनाच आपण कोणत्याही गोष्टी सोबत करूच शकत नाही. इतकं महत्व या श्वासाला आपल्या आयुष्यामध्ये जन्माला आलेल्या सेकंदापासून हा देह सोडण्याच्या सेकंदापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत इतकं महत्व या श्वासाला आहे. आपण जितकं त्याला महत्व देऊ, इम्पॉर्टन्स देऊ, तितका तो आपल्यासाठी अधिक अधिक कार्य करणार आहे. तर या श्वासाच्या अवेअरनेस मध्ये राहायचंय. जितकं जास्त आपल्याला या श्वासाला धरून राहता येईल, श्वासाच्या अवेअरनेस मध्ये राहता येईल, तितकं राहायचंय. प्रत्येक क्षणी भले आपल्याला गार्डियन एंजल्स दिसतही नसतील किंवा आपण हायर ऊर्जेत असू, तेव्हा ते आपल्याला त्यांचे सायन्स दाखवत असतात. एंजेलिक नंबर्स मार्फत, सिंक्रोनसिटी मार्फत किंवा अचानकपणे एखाद्या गोष्टी मार्फत आपल्याला ज्ञान किंवा एखाद्या प्रश्नाची उकल करून देत असतात. तेव्हा हे गार्डियन एंजल्स आपल्याला त्यांचं अस्तित्व, त्यांचा प्रेझेन्स जाणवून देत असतात. गरज आहे ते आपल्याला अवेअरनेस मध्ये राहण्याची. प्रत्येक क्षणी ते आपली इतकी काळजी घेत असतात, जसं एखादी आई आपल्या लहान बाळाची जेवढी काळजी घेते, हे आपल्या भौतिक अवस्थेत समजण्यासाठीच उदाहरण आहे. इनफॅक्ट त्याच्याही पलीकडे जाऊन जितकी काळजी घेता येईल तितकी काळजी हे गार्डियन एंजल्स आपली घेत असतात. तो हायर सेल्फ या गार्डियन एंजल्सच्याच आधारावरती, भरोशावरती त्याने आपल्याला या पृथ्वीवरती कार्य करायला पाठवले. आणि आत्ताची ही जी काय ऊर्जा चालू आहे पृथ्वीवरची, ती डायरेक्ट आपल्याला हायर सेल्फ सोबत कनेक्ट करून घेत आहे. हायर सेल्फ सुद्धा पूर्णपणे आपल्याला सपोर्ट करत आहे. आपण अखंडपणे त्याच्या कनेक्शन मध्ये आहोत, ऊर्जेमध्ये आहोत. गरज आहे ती फक्त आपल्याला आपल्या विचारांवरती आणि श्वासावरती लक्ष देण्याची. अवेअरनेस मध्ये राहून या दोन गोष्टी जेव्हा आपण करतो, तेव्हा आपोआप त्या हायएस्ट एनर्जी, सपोर्ट सिस्टीम, आपले स्टार सीडचे जे काही कार्य आहेत, लाईट बीइंगचे जे काही कार्य आहे, त्या स्टार मार्फत त्यांची एनर्जी, गार्डियन एंजलची एनर्जी, हायर सेल्फची एनर्जी, जेव्हा जेव्हा आपण या अवेअरनेस मध्ये राहू, तेव्हा तेव्हा फुल फ्लोनी आपल्यापर्यंत पोहोचत असते. म्हणून अवेअरनेस मध्ये राहायचंय. पूर्णपणे गायडन्स आपल्याला तेव्हा मिळत असतो जेव्हा आपण अवेअरनेस मध्ये असतो. तेव्हा आपल्या विचारांमध्ये क्लॅरिटी येण्यासाठी मदत होते जेव्हा आपण अवेअरनेस मध्ये असतो, श्वासासोबत कनेक्ट असतो. तेव्हा कृतज्ञतेच्या भावनेत असतो. तेव्हा लव आणि लाईट आपण सगळ्यांसाठी स्प्रेड करतो. तेव्हा
तेव्हा तेव्हा ही हायेस्ट एनर्जी आपल्या आतमध्ये इतक्या फुल फ्लोनी हायेस्ट लेवलनी कनेक्टेड असते. त्याची अनुभूती आपण भौतिक लेवलला सुद्धा घेऊ शकतो. म्हणून अवेअरनेस, कॉन्शियसनेस वाढवणं खूप महत्वाचं आहे. आपला तर वाढवायचंच आहे. आपल्याला तर अवेअरनेस मध्ये राहायचंच आहे. आपल्या सोबत आपल्याला आपल्या आजूबाजूच्यांना सुद्धा अवेअरनेस मध्ये आणायचंय. आणि हेच काम आपल्याला या पृथ्वीवरती येऊन सोलला करायचंय. सोल पर्पज हाच आहे. आपल्या सोबत आपल्या आजूबाजूच्यांना सुद्धा अवेअरनेस मध्ये आणायचंय. लव लाईट स्प्रेड आपण तर करतच आहोत. लाईट बिंग स्टार सीड्सचं काम तर आपण करण्यासाठी सज्जच आहोत आणि करतच आहोत. जितक्या जाणीवेत राहून आपल्याला हा अवेअरनेस स्वतः सोबतच दुसऱ्यांमधील वाढवता येईल. जितक्या जास्त सोल्स मधील हा अवेअरनेस आपण वाढवण्यासाठी मदत करू, तितक्या जास्त पटीने तो आपल्या स्वतः मधील वाढायला सुरुवात होणार आहे. इतक्या फास्ट प्रोसेस होत आहेत पृथ्वीवरती, त्याचा पूर्ण फायदा करून घ्यायचा आहे. अखंड आपल्या आतमधील त्या देवत्वाला कनेक्ट व्हायचंय. गहन आतमध्ये आपल्या या श्वासासोबत हृदयामध्ये उतरत जायचंय. गुह्य गाभ्यात असलेला आपला आत्मा, आपण शरीर नाही, शरीर असलेल्याची जाणीव आहे, हे अखंडपणे लक्षात ठेवून, या जाणीवेत राहून सोल लेवलला, टाइम आणि स्पेसच्या बियॉन्ड टेलिपोर्टेशनच्या ऍक्टिव्हेशन मध्ये राहायचंय. निसर्गाला, आपल्या हायर सेल्फला जितकं जास्त अवेअरनेस मध्ये राहून कनेक्ट होता येईल तितकं होत राहायचंय. जास्तीत जास्त दिवसभरात या निसर्गातील झाडांशी, पाना फुलांशी, पक्ष्यांशी, नदी, डोंगर, सूर्य, चंद्र, तारे, आकाश, पाणी, पृथ्वी, अग्नी, या सगळ्यांसोबत कनेक्ट होता येईल तेवढं व्हायचंय. आणि स्वतःला हायर ऊर्जेमध्ये ठेवायचंय. अवेअरनेस मध्ये ठेवायचंय. आजच्या प्रतिपदेच्या ऊर्जेचा पूर्णपणे फायदा करून घ्यायचा आहे. आपला श्वास अखंडपणे या श्वासासोबत राहायचं. पूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती आहे. आपण आणि आपला नैसर्गिकरित्या येणारा आणि जाणारा सुंदर, कोमल, निर्मळ, पवित्र असा हा श्वास अखंड अखंड हा आपल्या आतमधील तेजत्वाचा दिवा तेवत ठेवणारा हा श्वास अखंड आपल्या आत्म्याची ज्योत सतत प्रज्वलित ठेवणारा हा श्वास आपलं सर्वस्व, पूर्णत्व
म्हणजे हा श्वास. आपलं अखंड आयुष्य या श्वासावरती आहे. सतत योग्य पद्धतीने श्वास आपण घेत आहोत आणि सोडत आहोत. अखंडपणे या श्वासासोबत कनेक्टेड आहोत. आयुष्यातील सर्व काही योग्य रीतीने सोयीस्कर, सुलभ, सर्वोत्तम करवून घेणारा हा आपला श्वासच आहे. एकदम सुखकर, समाधानी, समृद्ध असं आयुष्य आपल्याला या श्वासामुळे प्राप्त झालं आहे. अखंड या श्वासाच्या कृतज्ञतेमध्ये राहिलं पाहिजे. ग्रॅटिट्यूड, धन्यवाद प्रत्येक क्षणी या श्वासाला देता आला पाहिजे. द्यायचंय तो धन्यवाद आणि ग्रॅटिट्यूड या श्वासाला. अखंडपणे आपल्या आतमधली ज्योत, अखंड ज्योत तेवत ठेवणारा हा आपला श्वास. अखंड आपल्या आत्म्याच्या सेवेत मग्न असलेला हा श्वास. जसा हनुमंत श्रीरामाच्या सेवेत अखंड होता, अगदी तसाच हा श्वास आपल्या आत्म्याच्या म्हणजे रामाच्या या सेवेत अखंड त्याने वाहून घेतलंय. त्यासाठी त्याला नतमस्तक होऊन मनापासून, हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अखंड अवेअरनेस मध्ये ठेवण्यासाठी, अखंड या आत्म्याची उन्नती करण्यासाठी, अखंडपणे आपल्याला हायर सेल्फ मध्ये विलीन करण्यासाठी, अखंडपणे या पृथ्वीच्या असेन्शन साठी मदत करण्यासाठी, आपल्याला सपोर्ट करणारा, मार्गदर्शन करणारा, जाणीवेत ठेवणारा, जिवंत ठेवणारा, सद्विचारात, सद्विवेकात ठेवणारा, सद्गुणात ठेवणारा, सद्विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारा सुंदर असा हा आपला श्वास. त्याचे आभार व्यक्त करावेत तितके कमीच आहेत. जितकं जास्त त्याच्या ग्रॅटिट्यूड आणि कृतज्ञतेमध्ये राहू तितकं कमीच आहे. इतका अखंड सतत आपल्या सेवेत असणारा हा श्वास. इतकं महत्व या श्वासाचं आपल्या आयुष्यात आहे. पूर्णपणे या श्वासाला कनेक्ट राहायचंय. अखंडपणे ही जी काही पृथ्वीवरची पूर्णत्वाची, पौर्णिमेची, प्रतिपदेची ऊर्जा आहे, त्या ऊर्जेमध्ये अखंडपणे या श्वासाच्या अवेअरनेस मध्ये प्रत्येक क्षणी राहण्याचा प्रयत्न करत आहोत आपण सर्वजण. अखंडपणे या श्वासाच्या कृतज्ञतेमध्ये आहोत आपण सर्वजण. अखंडपणे या श्वासाच्या मार्गदर्शनामध्ये आपण आपल्या आत्म्याची उन्नती करत आहोत आपण सर्वजण. त्यासाठी या सगळ्या सपोर्ट एनर्जीचे, आत्म्याचे, या श्वासाचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपल्या स्वतःच्या श्वासाला सुद्धा आपल्याला प्रेम आणि प्रकाश पाठवायचा आहे.
अखंड सतत सेवेत असलेला हा आपला श्वास, त्याला सुद्धा प्रेमाची आणि प्रकाशाची आवश्यकता आहे आणि ती आपल्याला देता आली पाहिजे. सुरुवात आपल्याला आपल्यापासूनच करायची, आपल्या श्वासापासूनच करायची आहे. प्रेम आणि प्रकाश द्यायला, भरभरून प्रेम आणि प्रकाश आपल्या श्वासाला द्यायचा आहे. आणि हळूहळू आपल्या ऊर्जेचा, चेतनेचा विस्तार करत जायचंय, प्रेम आणि प्रकाश पसरवून. श्वासासोबत अखंड शरीरात प्रेमाचा आणि प्रकाशाचा विस्तार होत चाललाय. आपला ऑरा अजून अजून या प्रेमाने आणि प्रकाशाने वाढत चाललाय, स्ट्रॉंग होत चाललाय, विस्तारत चाललाय. हा प्रेम आणि प्रकाश आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरलाय. आपल्या संपूर्ण घरातील ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या त्या व्यक्तींच्या सोल पर्यंत हे प्रेम आणि प्रकाश त्यांच्या सर्वांच्या देहामध्ये, आत्म्यामध्ये पसरत चाललंय. हळूहळू हा प्रेम प्रकाश संपूर्ण घरात भरून उरलाय. हा प्रेम प्रकाश हळूहळू वाढत वाढत जाऊन आपल्या सगळ्या नातेवाईकांना पोहोचतोय, मित्रमंडळींना, मुलांना, आई वडिलांना, सासू सासऱ्यांना, जे काही क्लोज रिलेशन मध्ये आहेत त्यांच्या सगळ्यांपर्यंत हायेस्ट फ्लोने हा प्रेमाचा आणि प्रकाशाचा स्रोत पोचत आहे, पसरत आहे. आपल्या शेजाऱ्यांपर्यंत, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या सोल पर्यंत, निसर्गामध्ये, आपल्या बिल्डिंग, आपल्या घरात, आपल्या परिसरामध्ये, आपल्या एरियामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये पसरलेला आहे हा प्रेमाचा आणि प्रकाशाचा, हायर ऊर्जेचा, एनर्जीचा, भावनेचा प्रवाह सगळीकडे पसरलाय. आपल्या संपूर्ण देशामध्ये, आपल्या संपूर्ण देशासोबतच बाकीच्या संपूर्ण देशांमध्ये, संपूर्ण पृथ्वीमध्ये, संपूर्ण पृथ्वी प्रेमाने आणि प्रकाशाने भरून पावले. आणि स्मूथली, प्रेमाने, जसं तिने आतापर्यंत आपल्याला आपल्या कुशीत ठेवलंय, अगदी त्याच प्रेमाने, आपुलकीने, मायेने आपला प्रेम आणि प्रकाश या पृथ्वीला असेन्शन साठी अलगदपणे स्मूथली घेऊन चालला आहे आपल्या सर्वांच्या सोबत. प्रत्येक क्षणी जेव्हा जेव्हा श्वासाच्या अवेअरनेस मध्ये असतो तेव्हा तेव्हा लक्षात ठेवायचं आहे, आपण स्मूथली, प्रेमाने, मायेने या पृथ्वीला सुद्धा आपल्या सोबत मोक्ष प्राप्ती घडवून आणत आहे. आणि ही आपली धरणी माता, ही पृथ्वी माता आपल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपल्या सोबत येत आहे. पूर्णपणे विश्वास तिचा आपल्यावरती आहे. मायेने, प्रेमाने, अगदी निर्मळ निश्चळ मनाने ती पृथ्वी माता सुद्धा पूर्णपणे आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या सोबत या असेन्शन मध्ये स्वतःच्या उन्नतीसाठी, आपल्या सोबत मोक्षाच्या प्राप्तीसाठी आलेली आहे, येत आहे. जितकं प्रेम आणि प्रकाश आणि माया, आपुलकी, जितकं करुणा भाव आपल्याला या पृथ्वीला देता येईल तितका द्यायचा आहे. आतापर्यंत आपण कित्येक योन्या फिरवून या आलेलो आहोत आणि या पृथ्वीवरती आपला भार आपण त्या पृथ्वीला दिलाय.
पण कधीही या पृथ्वीने आपली तक्रार केली नाहीये. कितीही त्रास झाला तरी या धरणी मातेने आपल्याला स्वतःच्या कवेत प्रेमाने, आपुलकीने, मायेने जवळ घेऊनच ठेवलेलं आहे आणि आपली काळजी घेतलेली आहे. आता वेळ आहे ती आपल्याला या पृथ्वी मातेची काळजी घेण्याची, तिला मोक्ष प्राप्त करून देण्याची, आपल्या सोबत पुढे घेऊन जाण्याची, प्रेमाने, मायेने, प्रकाशाने, आपुलकीने, करुणा भावाने या धरणी मातेला पण आपण घेऊन चाललोय. आणि ती इतकी विश्वासाने आपल्या सोबत आपल्याला सरेंडर होऊन निश्चळ निर्मळ मनाने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या सोबत आहे, येत आहे. आपण म्हणू, आपण करू त्याप्रमाणे ती सगळं काही एक्सेप्ट करत आहे. त्यासाठी या धरणी मातेचे, पृथ्वी मातेचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. या पौर्णिमेच्या ऊर्जेचा जो काही एनर्जीचा प्रवाह आपल्यापर्यंत येत आहे, ती पूर्ण एनर्जी आपण आपल्या आतमध्ये आत्मसात करून तितक्याच जास्त एनर्जीने आपण या पृथ्वी मातेलाही पौर्णिमेची, प्रतिपदेची ऊर्जा देत आहोत आणि द्यायची आहे अखंडपणे. श्वासाच्या साहाय्याने, हरालाईनच्या साहाय्याने ब्रह्मांडासोबत ब्रह्मरंध्रामार्फत आपल्या हृदयातून आपल्या सातही चक्रांमधून पास होणारी ही हरा लाईन आपल्या धरणी मातेच्या भूमीच्या चक्राशी कनेक्ट होऊन पृथ्वी सोबत कनेक्ट झाली आणि पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत पोहोचलेली आहे. पूर्ण पृथ्वीला या हरा लाईनने कव्हर केलंय. अशाच पद्धतीने पृथ्वी, आपण आणि ब्रह्मांड, ब्रह्मांड, आपण आणि पृथ्वी अशी ही हरा लाईन कनेक्टेड आहे आपल्या हायर सेल्फ पासून पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत, पृथ्वीच्या आत्म्यापर्यंत. फील करायची ती एनर्जी. जी काही एनर्जी आपण या पौर्णिमेची, प्रतिपदेची, सकारात्मक हायर सेल्फ कडून मिळणारी, गार्डियन एंजल्स कडून मिळणारी आहे, ते आपण घेऊन या पृथ्वी मातेला द्यायची आहे. ग्राउंडिंग करायचंय. प्रेम, प्रकाश आणि करुणा भाव या पृथ्वी मातेला द्यायचंय अखंडपणे. जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत, त्या क्षणापर्यंत आपला या पृथ्वी मातेला न विसरता हे प्रेम आणि प्रकाश द्यायचंय. तिच्याशी कनेक्ट व्हायचंय, तिला असेन्शन साठी, तिच्या उन्नतीसाठी घेऊन जायला मदत करायची. जितकं शक्य आहे तितकं दिवसभरात अखंडपणे या श्वासासोबत कनेक्ट व्हायचंय. जाणीवेत राहायचंय, चेतनेत राहायचंय, चेतनेचा विस्तार करायचा. जितकं आपण अवेअरनेस मध्ये राहू, चेतनेमध्ये राहू, तितकं 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 तो अवेअरनेस आणि चेतना वाढत जाणार आहे, वाढत जाणार आहे, विस्तारत जाणार आहे. अखंड श्वासासोबत राहायचंय.
या श्वासाच्या अवेअरनेस मध्ये राहून श्वासासोबत कनेक्ट राहूनच झोपी जायचंय. जी काही प्रतिपदेची टाइम आहे ती पाळायची आहे. पुढचा अर्धा पाऊण तास आपल्याला या श्वासासोबत कनेक्ट राहून झोपून जायचंय. सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद अमृता मॅडम. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद.